ह्या 3 गोष्टी माहीत आहे का? बघा, तुका लावून केलेलं काम एकदा दुसऱ्या वेळेस चालू शकते, पण इमानदारीने केलेलं काम आयुष्यभर चालतं. लक्षात ठेवा. ज्यांचा स्वभाव वाहणाऱ्या पाण्यासारखा असतो तो स्वतःचा मार्ग स्वतः शोधतो, प्रयत्न कष्ट करतो आणि आयुष्यात करून दाखवतो. पण जो दगडासारखा असतो कायम इतरांच्या मार्गात आडवा येण्याचं काम करतो. महागडे कपडे, किमती गाड्या, दागिने माणसाला सुखी बनवत नसतात. त्याला सुखी बनवतो तो त्याचा दृष्टिकोन. म्हणूनच रडणारा महालात राहत असूनही रडतो आणि हसणारा झोपडीत राहूनही हसतो. तुम्ही दिलेला शब्द एखाद्याच्या आयुष्यातला शेवटचा आशेचा किरण असू शकतो. म्हणून शब्द देण्यापूर्वी विचार करून द्या. स्वतःला श्रेष्ठ समजणे म्हणजे आत्मविश्वास. आयुष्यात एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा, कोणाला जर तुमची किंमत व्हॅल्यू कळत नसेल तर त्याने तुमची व्हॅल्यू किंमत कधीच कमी होत नाही. या 2 गोष्टी आयुष्यात कधीच करू नका. 1 खोट्या माणसावर प्रेम, 2 खऱ्या माणसासोबत गेम. बदलायचं तर इथे कोणालाच नसतं, पण कधी परिस्थिती तर कधी माणसं बदलण्यास भाग पाडतात. आयुष्यात कामात व्यस्त आणि स्वतःमध्ये मस्त राहायला शिका, कारण इथे कोण कधी बदलेल सांगता येत नाही. कोणी कितीही जवळचा असला तरी डोळे झाकून विश्वास करू नका. नेहमीच जवळचे विश्वासघात करतात. सौंदर्य तर काही क्षणाचे आकर्षण असते, पण आयुष्यभर बांधून ठेवण्यासाठी माणसामध्ये मर्यादा आणि संस्कार असणं गरजेचं असतं. बऱ्याचदा सगळ्यांसाठी पळणारा, सगळ्यांची काळजी घेणारा, त्याचं दुःख इच्छा बाजूला ठेवून सर्वांसाठी खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो, तो त्याच्याच आयुष्यात मागे पडतो. तुम्ही स्वतः चांगले आहात म्हणून सगळ्या दुनियेला चांगलं समजण्याची चूक कधीच करू नका, कारण अशी लोक आहेत या जगात गोड बोलून काम करून घेणारी. काम झाल्यावर दुसऱ्यांकडे आपल्याबद्दल वाईट बोलणारी. मस्करी म्हणजे चालाखीने विचारपूर्वक केलेले अपमान असतो. घमंड आणि आहे म्हणून नाही, तर कधी कधी स्वतःच्या आत्मसन्मानासाठी सुद्धा लोकांची साथ सोडावी लागते. आयुष्यात वाईट वेळ आल्यावरच कळते आपलेपणाचा मुखवटा घातलेले नेमके कोण आहेत, कोण आपल्या वाईटावर टपलेला आहे. ह्या 3 गोष्टी तुम्हाला माहित आहे का? 1 पाण्याला रंग, 2 हवेला गंध आणि 3 आठवणींना कधीच अंत नसतो.